श्री गणेशाय नमः। अध्याय पहिला प्रारंभ। श्री अधिक मास महात्म्य कथासार। अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्षो मंडलाय मंगलाय तनोहरि शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। नारायण नारद संवाद। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुदेवाय नमः। हे श्री गजानना, गणनायका, विघ्नहर्ता, मंगलमूर्ती, सर्वेश्वरा, भक्तांच्या कामना पूर्ण करणारा कल्पतरू, तुला माझा साष्टांग दंडवत। तुझी कीर्ती वेदपुराणे स्मृतिग्रंथात अनेकांनी गायली आहे। हे दयाळा, सर्वांवर कृपा कर, सर्व विघ्नांचा नाश कर, हीच तुला आमची प्रार्थना आहे। कृपासागर कुलस्वामिनी श्री धूतपापेश्वर आणि आर्यादुर्गा आमचे वंदन करतो। हे पुरुषोत्तमा, आत्मरामा, पुराणपुरुषा, आत्मरामा, योगींच्या मनाचा तू विश्रांती स्थान आहे। हे स्वामी, तू अच्युत आहेस, ब्रह्मांडाचा तू नायक आहेस। तूच जगाचा निर्माता आणि पालनकर्ता, पोषणकर्ता आहेस। जगद्व्यापी तू या जगाचा गुरु आहे। देवांचा देव अनंत आहेस। कलाष्टक पलविपलाने मोजला जाणारा जो काळ आहे त्याचा तू आत्मा आहेस। तुला शरण येणाऱ्यांना यमपाशही त्रास देऊ शकत नाही। तू सर्वांपलीकडचा परब्रह्म आहेस। तू अपार आहेस, सच्चिदानंद आहेस। तू अपार आहेस, सच्चिदानंद आहेस। तुझ्या कृपेने अंधपंगू यांनाही बळी येते, मुका वाचस्पतीसारखा बोलू शकतो। हे देवा, तुझ्या सामर्थ्याने, कृपेने तुझ्यासमोर वर्णन करू लागलो तर मला कशाला काय कमी पडणार आहे। हे ऋषिकेशा, सर्व सत्ता, संपत्ती, वैभव, निरोगी आयुष्य हे तुझ्या कृपेचे फळ आहे। जे तुला शरण येतात, तुला वंदन करतात, त्यांना तू प्रसन्न होतोस। आम्ही तुला भक्तिभावाने वंदन करतो। श्रीमद व्यास ऋषींनी पद्मपुराणात व बृहन्नारदीय पुराणात अशी 2 अधिक मास महात्म्यांची आख्याने रचली आहेत। नैमिषारण्यात सूत शौनक ऋषींना नवनवीन कथा सांगत असत। एकदा ऋषी सुतांना म्हणाले, हे व्यासशिष्या, तू भाग्यवान आहेस। या अपार संसारात ऐकण्यासारख्या पुष्कळ गोष्टी आहेत। त्यातील जे श्रेष्ठ व परमानंद देणारे व भवसागरातून तरुण जाण्यास सहाय्यक होईल ते कृपाकय आम्हाला सांगावे। ऋषींची विनंती ऐकून सूत म्हणाले, महामुनी, मी संकय आहे, तरी तुम्ही मला विनंती करता, त्यामुळे मी कृतकृत्य झालो आहे। व्यासांकडून मी जे श्रवण केले तेच मी तुम्हाला माझ्या बुद्धीप्रमाणे सांगतो, तेव्हा कृपया श्रवण करा। कथा। ब्रह्मदेवाचा मानसपुत्र नारदमुनी एकदा त्रैलोक्यात स्वच्छंदपणे विहार करत होते। हिमालयाजवळील बद्रिकावनात नारायण ऋषींचा आश्रम होता। त्या तपोवनात डौलदार वृक्ष होते। घनदाट वृक्षातून सूर्यकिरण क्वचितच भूमीवर पडत। बोर, बेल, फणस, जांभूळ अशी घनदाट झाडी होती। गंगा विष्णू पदाजवळून वाहत होती। पशुपक्षी सुखाने विहार करत होते। तुळशीबाग, फुलझाडे बहरलेली होती। जाई, जुई, शेवंती यांच्या वेलींनी सारा परिसर सुगंधित केला होता। तपस्वींच्या पर्णकुट्या गंगातीरी शोभत होत्या। त्यात महायोगी ध्यानस्थ बसत। अनेक सिद्धगण, देव देवताही आनंदाने येत। अशा त्या ठिकाणी नारदमुनींचे अकस्मात आगमन झाले। तेव्हा तेथे महान तपस्वी जितेंद्रिय नारायण ऋषी ब्रह्मचिंतन करत होते। त्यांना श्री नारदांनी साष्टांग दंडवत केले। श्री नारद म्हणाले, हे नारायणा, तू निष्काम आहेस, परमेश्वरच आहेस। तुला तप करण्याचे कारण काय? लोकशिक्षणासाठी तू येथे तप करतो व लोकांना मर्यादा घालून देतो। पूर्वी कृतयुगात एखाद्याच्या पुण्याईने इतरांना पुण्य मिळत असे आणि एकाच्या पापाने अनेकांना पाप लागत असे। कलियुगात तू अशी व्यवस्था केलीस की ज्याचे कर्म त्यालाच भोगावे लागते। पुण्य पापाचा त्याचा इतरांशी संबंध नसतो। प्रत्येकाने आपापले कर्म करावे ही शिकवण तो देतोस।
या संसारात सर्व लोक विषयासक्त आहे, तरी त्यांचे व माझे कशाने कल्याण होईल याचे मार्गदर्शन तू करावेस, अशी विनवणी मी करतो. मी तुला शरण आलो आहे. तू परोपकारी आहेस, त्यामुळे लोकांवर उपकार करण्यासाठी मला कथा सांगावी की ज्यामुळे जनता निर्भय होईल. नारदाची विनंती ऐकून ऋषींना आनंद झाला आणि ते कथाकथन करू लागले. शंका आली की नारद प्रश्न विचारित असत. नारायण ऋषी त्यांचे समाधान करीत असत. एकदा नारदा, पुरुषोत्तमाचा महिमा सर्वात मोठा आहे. पुरुषोत्तम हा कोणता देव आहे असे नारदाने विचारले. त्याची कथा सांगावी. नारायण ऋषी म्हणाले, पुरुषोत्तम हे एका महिन्याचे नाव आहे. या महिन्याचा स्वामी पुरुषोत्तम आहे. या मासाचे व्रत योग्य प्रकारे केले तर पुरुषोत्तम देव प्रसन्न होतो. नारदाने विचारले, या महिन्याचे स्वरूप काय? या महिन्यात कोणती व्रते जप करावी? किती प्रकारची दाने कोणाकोणाला द्यावी? त्यातून काय पुण्यफळ मिळते? कोणते देवदेवता संतुष्ट होतात? असे उत्तर काही माहिती असल्यास सांगावी. कारण या पृथ्वी तलावर अनेक जण परस्वाधीन दिसतात. कोणी दरिद्री, कोणी निपुत्रिक, रोगी, मुके, बहिरे, आंधळे, कोणी नास्तिक, कोणी कुरूप. एखाद्याला मित्रच नसतात. हवे ते कधी मिळत नाही. अशा या दुःखीकष्टी लोकांना कशाचे श्रवण केले, आचरण केले असता त्यांचा कायापालट होईल. कारण समाजात अनेक स्त्रिया दुर्धर संकटात सापडलेल्या दिसतात. दुर्धर आजारांनी त्रस्त स्त्रीपुरुष पाहिल्यावर त्यांची दयनीय अवस्था पाहून अतिशय वाईट वाटते. त्यावर नारायण ऋषी म्हणाले, जनकल्याणासाठी तू योग्य प्रश्न विचारला. श्रीकृष्णाने युधिष्ठिराला जे व्रत सांगितले ते तुला मी सांगतो. दुर्योधनाने युधिष्ठिराला द्यूतात हरविले. त्याचे सर्व वैभव हिरावून घेतले. शेवटी पांचाली द्रौपदीलाही पणाला लावण्यास भाग पाडले. युधिष्ठिर हरला. दुःशासनाकरवी द्रौपदीची विटंबना झाली. कौरवाने पांडवांची निर्भत्सना केली. 5 पांडव लज्जेने खाली मान घालून बसले. पांडवांच्या नशिबी वनवास आला. पांडव द्रौपदी वनवासीप्रमाणे वल्कले नेसून राहू लागले. अनेक दुःखे भोगत ती दिवस काढू लागले. त्यांना भेटायला श्रीकृष्ण काम्यक वनात आला. पांडवांनी त्याचे यथोचित स्वागत केले. पांडवांची दयनीय अवस्था पाहून द्रौपदी रडू लागली. ते पाहून कृष्णाचे हृदय भरून आले. कृष्णाच्या अंगात क्रोध संचारला. त्याच क्षणी त्याने कौरवांचा नाश करायचे ठरविले. अर्जुनाने श्रीकृष्णांचा क्रोध कमी केला. कृष्णाला व त्याच्या बरोबरच्या मुनींना त्याने संतुष्ट केले. श्रीकृष्ण पांडवांना म्हणाला, मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. असे म्हणून नारायण ऋषी म्हणाले, तू मला जे विचारलेस तेच युधिष्ठिराने कृष्णाला विचारले. तेव्हा कृष्ण त्यांची कथा सांगू लागला. इति श्री अधिक मास महात्म्य अध्याय 1 समाप्त.